नाशिक रोड रेल्वे स्थानकाबाहेर भरधाव कारचा थरार. रविवारी सकाळी भरधाव ब्रिझा कारने वाहनतळातील डिवायडर ओलांडत महिला प्रवासी व इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून काही लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली. जखमी महिलेला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कारचालक महिलेने स्वतःला जवानाची पत्नी असल्याचे सांगत नागरिकांशी वाद घातल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला असून वाहन परवाना व वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले का याची चौकशी केली जात आहे. डेझ न्यूज मराठी, प्रतिनिधी एजाज शेख. सकाळचे 8:15 8:30 झाले असतील. आम्ही सगळे या ठिकाणी उभे होतो. आम्ही या ठिकाणी सगळे मुलं उभे होतो. आम्ही बघितलं काही एक रिक्षातून पॅसेंजर उतरत होते. त्याच्यामध्ये 2 लहान मुलं होते, 2 लेडीज होत्या. ते उतरत होते, पण मागून एक भर वेगाने एक गाडी आली आणि त्या गाडीने त्या रिक्षाला पहिली असं टच केलं. रिक्षा पुढे आली. मग आम्ही पळत पळत गेलो, त्या रिक्षाला धरलं, तिथं थांबवलं. त्याच्यानंतर त्या गाडीखाली हे 2 मुलं आणि 2 लेडीज अशा आम्हाला दिसल्या. पण ती गाडी त्या डिवायडरवर वरती चढल्यामुळे त्या लोकांना म्हणजे काही लोकांना मारणे. पण एक लेडीज होती, त्यांची जी इथली मणक्याची हड्डी जी आहे, मला तरी वाटतं ती क्रॅश झालेली असेल. तिला फार लागलं आणि लहान लहान मुलं होतं, त्यांनाही फार हाताला पायाला वगैरे लागलं. मग त्यानंतर आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आणि मग त्या लोकांना बाहेर काढलं आणि आमची एक रिक्षा काढून त्यांना महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. पण याच्यामध्ये असं झालं का त्या लेडीजला आम्ही याच्या पहिलेही पार्किंग करताना आम्ही बघितलं त्याला काही गाडी येत नाही. पण आम्ही एक पोलीस होता इथं, आम्ही न लावता पोलिसालाच बोलावलं आणि पोलिसाला सांगितलं का ह्या लेडीजला ही गाडी येत नाही तर हिला पार्क करून द्या. त्याच्यानंतर तो गेला आणि त्यांनी ती पार्क केली. म्हणजे या लेडीजला गेले मी 5-6 महिने झाले तिला बघतो या ठिकाणी ती येते, पण तिला ती गाडी काही येत नाही. पण आज असं समजा का त्या लोकांचं नशीब होतं का त्याच्यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण त्या बाईला फार लागलं. पण त्या ठिकाणी असं झालं का ती जी बाई होती चालवणारी, ती म्हणती मैं पैसा भरके दोगी. म्हणजे तिची मजुरी अशी होती का तिला थोडाही पश्चाताप नव्हता. असं सगळे लोक या ठिकाणी हळहळ करत होते. त्या 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 लेडीजला ना थोडाही पश्चाताप नव्हता. तर त्या लेडीजकडं लायसन आहे का नाही आहे हेही त्यांनी पोलिसांनी पडताळून पाहिजे. पण घटना झाल्यानंतर पोलीस, RPF या ठिकाणी सगळे आले. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी सिटी पोलीस स्टेशनला नेलं आणि ते महानगरपालिकेला त्या मुलीला नेलं. त्यानंतर काय झालं हे आम्हाला काय करता येईल. गाडी गेली ना, त्या महिलेच्या अंगावरून एक चाक गेलं. चाक गेल्यानंतर ते बरं झालं ते डिवायडरवर चढलं. जर दुसरं चाक जर त्या त्या लेडीजच्या अंगावरून गेलं असतं तर कदाचित ती या ठिकाणी मरण पावली असते. माझं एवढ्या या ठिकाणी एवढंच आव्हान आहे, जर अशा लेडीज जर गाड्या घेऊन येत असेल तर मला तरी वाटतं प्रशासनाने पहिलं त्यांचे लायसन चेक करावं. त्यांना गाडी येते का नाही त्यांना ते पहिलं बघावं, त्याच्यानंतर त्यांना एंट्री द्यावी. कारण या ठिकाणी फार लोकांची वर्दळ आहे. कारण लाखो लोक येतात, लाखो लोक येतात. त्यामुळं ह्या ज्या लेडीज येतात या ठिकाणी, आता काय काय 2 व्हीलर येतात पण त्यांना ब्रेक बी मारता येत नाही, ते पायाने ब्रेक मारतात. नाशिक रोड परिसरालगतच एक आर्मी एरिया आहे. या ठिकाणी अनेक वेळा आर्मीचे जे जवान आहेत त्यांचे जवान चालू राहतं. त्यांच्याकडे आपली काय मागणी असणार? त्यांच्याकडे आम्ही काय मागणार? आम्ही एवढंच त्यांना या अनेक वेळा काय त्यांना आपण समजूत या काढत असताना ते मुजोरी करतात, सैनिक असल्याचं धाक दाखवतात. सिव्हिलियन्स एरिया पडतो हा, तर कुठंतरी ते आकळत नाही ते लोक. म्हणजे त्यांच्या सिनियर लोकांना आपल्याकडून काय आव्हान? त्यांच्या सिनियर लोकांना एवढंच आहे का त्यांनी या लोकांना आहे ना थोडं समजावून सांगावं. कारण त्यांचे जे म्हणजे लोक आहेत, माणसं आहेत, ते नाही एवढे मजुरी करते. पण ज्या लेडीज असतात ना त्यांना काय म्हणजे कसलं भान नसतं का काही नाही. त्या या ठिकाणी आल्यावर त्यांना असं वाटतं का हे सगळं आमच्या बापाचं आहे, आमचं आहे.
आणि ते कोणालाच काय समजत. कारण आजच्या परिस्थितीवरून मला असं वाटलं का त्या लेडीजने ना त्या लोकांना ना एकदम कचऱ्यासारखं पैसा भरके दोघी. म्हणजे आज ती आदू झाल्यावर ती किती पैसे देणार आहे? एक एक रिक्षाचं नुकसान झालं, त्यांना भरपाई देणं. आम्ही त्यांना सांगितलं का रिक्षाची भरपाई द्या. पहिले ते तर बोलले 100 रुपये घ्या, कारण आता नवीन गाड्या 2.5-3 लाखाला झालेल्या आहेत. त्याला 3-4 हजार रुपये खर्च होता. पण त्या माणसाला आम्ही 1,000 रुपये घेऊन दिले.